नमस्कार पशुपालक बांधवांनो. आज आपण अकोले तालुक्यातील दुष्काळी परिसर जो आहे, जांभळे परिसर, ब्राह्मणवाडा परिसर येथील अतुल भाऊ हुळोळे, जे दूध उद्योजक ब्रीडर मागील 5 वर्षापासून ब्रीडिंगवर काम करताय. आणि त्यांच्याकडनं आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची या निमित्ताने की तुम्ही ब्रीडिंगवर काम करताय. तर अतुल भाऊ, मला आज हे तुम्हाला विचारायचंय की तुम्ही जेव्हा ब्रीडिंगवर काम करता तर कशा पद्धतीने आज तुमच्या गाईला जेव्हा भरवायचं असतं, गाई माझावरती येते, तर तुम्ही काय निर्णय घेता आणि कशा पद्धतीने गाई भरायची असते, तर या गाईचं नियोजन कसं चालू करता? पहिल्यांदा गाई ब्रीडिंग चेक केलं जातं, तिची काशीची ऑर्डर प्लस तिची पायाची ही, त्यानुसार सिमेंट्स आपण सिलेक्ट करतो. म्हणजे सरांकडनं राणे सरच मला हे करतात मदत बऱ्यापैकी. आता नवीन ओळख झालीच आहे सचिन गवळी सरांची, इथून पुढे त्यांचा सल्ला घेणारच मी. म्हणजे शक्यतो तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये तसं पाहायला गेलं तर हे फारच चौकस दूध उत्पादक आहे की आम्ही काल परवा जेव्हापासून दौरे करतोय, आम्हाला आतापर्यंत एकच उत्तर मिळत होतं की मला गाई भरायची आणि मग मी त्या गाईचा सांगायचो की ह्या बुलची माझी गाई आहे, आणि मग भारीतलं सिमेंस याच्या पुढचं जे असेल त्या पद्धतीचे सगळेजण उत्तर देत होता. तर सचिन सर, मला काय म्हणायचंय की असे जे एकदम अभ्यासू चौकस ब्रीडर फार्मर आहेत, तर यांच्यासाठी आता इथं जे काय आपलं काम चाललंय, याच्या ब्रीड आहे, कॅरेक्टर्स आहे, याच्यानुसार आता उदाहरणार्थ ही जी गाई आपल्या डोळ्यासमोर दिसते, तर ह्या गाईच्या बाबतीत त्यांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे हे तुम्ही सांगू शकता? धन्यवाद. मी पहिलं मी कालपासून जे काही व्हिजिट करतोय त्यामध्ये आज मला असं जाणवलंय की इथं सर्व ज्या काही गायी आहे एकदम चांगल्या ब्रीडच्या आहे, कॉम्पॅक्ट आर्डर्स वगैरे आहे. मला त्याच्यामध्ये एक आनंद झाला. आता ह्या गायीचं एक आपण उदाहरण घेऊया की ही त्यांची एक गाय आहे. कुठल्या वळूची गाय? बंबेरो. आता याच्यामध्ये जर बघितलं, पहिल्या वेळेला तुम्ही सांगितलं 28 लिटर दूध देते. आता तुम्हाला ह्या गायीला पुढच्या वेळेस भरायचंय, आता तुम्ही काय तुमचे निकष असणार आहे ते? माझ्याकडे अवेलेबल नव्हती, तिला आता मी स्नोमॅन भरलेली. ओके. आता नॉर्मली कसं आहे की ठीक आहे, स्नोमॅन पण चांगला वळू आहे असं हे नाही. आता आपण काय बघायचंय, पहिलं तर इम्प्रुव्हमेंट आपल्याला काय काय बघायचं. रंप अँगल हा हिप बोन आणि पिन बोन. जर हिचा रंप अँगल जर बघितला तर ही हाय पिन वाली आहे. तर आपल्याला पुढच्या वेळेस वळू असा निवडायचा की हिचा जो वळू असेल त्याचा रंप अँगल स्लोप्ड असेल. मी हा जर बघितला, याचा आकार असा आलेला आहे, आपल्याला रंप अँगल असा पाहिजे, जेणेकरून गायला वितानी त्रास होत नाही. त्यानंतर दूध तर चांगलं आहे, आर्डर तर कॉम्पॅक्ट आहे, पण तरी सुद्धा अजून सुधारणा करायला आपला काय चान्स आहे. तर तुम्ही हिचा पुढचा साडांचा लेंथ जर बघितली, टीथ लेंथ ती खूप जास्त आहे. कदाचित तुम्हाला मशीन लावायला अडचण येत असेल, पाठीमागची कमी आहे आणि पुढच्यांची लांबी जास्त आहे. तर तुम्हाला वळू दुसरा निकष तुमचा असा पाहिजे की मला ज्या वळूचे सड टीथ लेंथ जी आहे ती कमी आहे, मला असा वळू निवडायला पाहिजे. त्यानंतर लेगचं तर आहे आपल्याला, आर्डर क्लेफ्ट पण चांगली आहे, मला आर्डर हाईट पण, आर्डरची विड्थ थोडी कमी आहे. दूध तर चांगलं आहे 28 लिटर, पण तुम्हाला दूध पण वाढवायचंय. तर आपल्याला वळू निवडताना पुढचा निकष असा पाहिजे की याची जी आर्डरची विड्थ जी आहे त्याची जास्त असलेला वळू तुम्ही निवडला पाहिजे. म्हणजे या प्रकारे जर तुम्ही प्रत्येक गायीचा, म्हणजे आपण पुस्तक वाचतो ना, जसं आपल्याला गाय वाचता आली पाहिजे. हे शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे की माझी गाय आहे, ह्या नंबरची गाय आहे, ती तुम्हाला वाचता आली पाहिजे. जर तुम्ही ज्या दिवशी तुम्ही हे शिकाल, तुम्हाला सांगतो की तुम्ही ब्रीडिंग मध्ये खूप पुढे जाल. आणि तसं तुमचं काम जर बघितलं तर खूपच चांगलं आहे. सागर सर. अतुल भाऊ, आता सचिन सरनी ज्या पद्धतीने आपल्याला गाईडलाईन केलं किंवा काही माहिती दिली, तर मला असं विचारायचं होतं, आता तुम्ही हे सगळं ब्रीडचं नियोजन करता, तर कशा पद्धतीने तुम्ही सिमेंट्सचं प्लॅनिंग करता? आता तुम्ही आता पुढच्या महिन्यात तुमच्या जर गाया भरायच्या असेल, तर आता काय प्लॅनिंग केलेलं आहे तुम्ही? पुढच्या महिन्यात माझ्या महिन्या भरायच्या स्ट्रॉ आधीच असतात. ओके. तर त्याच्यानंतर आळे फाट्यावरून मी आणतो. नाही, स्वतःच्या म्हणजे ते आणून ठेवता कुठं? डॉक्टरांकडे ठेवतो, सतीश गावांमध्ये त्यांच्या कंटेनर मध्ये ठेवतो. मी माझ्या याच्यात थर्मास मध्ये घेऊन येते. आता त्याचा निकष कसं तुम्ही ठरवता? आता माझा प्रश्न तो आहे, मेन विषय जो आता मेन विचारायचं, तुम्ही काहीतरी स्ट्रॉ आणताय, 9-10 स्ट्रॉ आणले, तो त्याच्यावरचा तुमचा निकष काय असतो की मला ह्याच वळूचा स्ट्रॉ मागवायचा किंवा ह्याच कंपनीचा मागवायचा? हा निकष कसा आहे? एवढा डिटेल अभ्यास नाही आमच्याकडे. आता पहिली गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या, आपल्याला तुमच्या गोठ्यामध्ये
कुठल्या वळूची गाय आहे हे तुम्हाला प्रत्येकाला माहित पाहिजे, हो ते महत्वाचं. बरोबर. नाही तर असं नको व्हायला पाहिजे. एक 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 वळूची गाय आहे ही आणि डॉक्टर येऊन तिला परत त्याच वळूने भरणार, असं झालेलं आहे. हे डॉक्टरचं काम नाही, ही डॉक्टरची चुकी नाही. जो शेतकरी असतो त्याला त्याच्या गोठ्यातली गाय कुठल्या वळूची हे माहित पाहिजे. डॉक्टर आल्यावरती सांगितलं पाहिजे डॉक्टर ही या वळूची गाय आहे, कमीत कमी ते तेवढं तरी सांगता येईल. पण हा नंतरचा पाठ झाला. त्याच्या आधी तुमची तयारी पाहिजे की तिला इनब्रीडिंग होऊ नये म्हणून कुणातरी एखाद्या जाणकाराकडनं तुम्ही चेक करून घेतलं पाहिजे की बाबा हिच्या वंशावळीमध्ये पाठीमागे कुठले कुठले वळू येतात आणि तेच वळू, जो कोणता वळू आपण निवडणार आहोत त्याच्यामध्ये तो वळू यायला नाही पाहिजे. हा पहिला निकष इनब्रीडिंगचा. दुसरा निकष जो सांगितला की तुम्ही तुमची गाय प्रॉपरली अभ्यास केला पाहिजे, वाचली पाहिजे आणि त्याप्रमाणे तिच्या कमतरता काय आहे त्या शोधून त्या कमतरता आपल्याला ओव्हरकम करण्यासाठी कुठलाही वळू योग्य बसवतो तो वळू आपण निवडला पाहिजे. हे 2 निकष आपल्याला जर तुम्ही ठेवलेत तर ऑटोमॅटिक तुमची जी ब्रीडिंगची स्टेप बाय स्टेप आहे ती इम्प्रूव्ह होत जाणार आहे. आता एकूण गायी किती आहे आपल्या फार्म मध्ये, छोट्या मोठ्या पकडून? 28. 28 आहेत. आणि दुधात किती आहे आता? दुधात आता सध्या 9च. आणि एकूण दूध किती चालू आहे आता? आता 170-180. आणि आता दुधाच्या ज्या तुमच्या एकूण गायींच्या चारा व्यवस्थापनामध्ये काय काय असतं? मुरघास आहे, गावंड आहे, तुरीचं भूस आहे, कडबा आहे. मुरघास कशा पद्धतीने बॅग मध्ये करता की नाही. बनकर? बनकर. कशा पद्धतीचे बनकर बनवता आपण? म्हणजे कॉन्क्रीटची की नाही, जमिनीवर? जमिनीवरची. अच्छा, म्हणजे तुम्ही कमी खर्चात ते कमी खर्चात. नियोजन करता. तर सचिन सर, मला एक अजून म्हणायचं होतं, आता हा जो परिसर आहे हा इथं पाण्याचा फार काही संबंध नाही आणि पाणी म्हणजे इकडनं जुन्नरचा परिसर एकदम बागायती आणि इकडनं अकोल्याचा परिसर तो पण बागायती. हा मध्ये एक पॉकेट आहे की इथं या उत्पादकांमध्ये 2 गोष्टींमुळे थोडीशी पिछाहाट आहे. ह्या लोकांना असं वाटतं की सातत्याने 365 दिवस आमच्याकडे पाणी नाही म्हणून मग दुग्ध व्यवसायाला हिरवा चारा लागत होतो आपण देऊ शकत नाही. अशा वेळेस याच्यातल्या अतुल भाऊचे सारखे काही 1-2% लोक सोडले, मॅक्झिमम लोकांनी दुग्ध व्यवसायापासून थांबून घेतलं. तर अशा लोकांना इथून तुम्ही काय आताचे बदलते जे काही डेअरी व्यवसायातले निकष आहे, बदलत्या पद्धती आहे, तिथून काय मेसेज देऊ शकतो आपण? अशा तिथं पाऊस नाही पडत महाराष्ट्रामध्ये, पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि शेतकऱ्याला तर उदरनिर्वाह करायसाठी तर मुख्य दुग्ध व्यवसाय तर कामच करायची इच्छा आहे. तर यांना आपल्याकडनं काही असं आहे का प्रोग्राम, प्लॅटफॉर्म का आपण त्यांना सांगू शकतो आणि त्याच्यातून तो हे होऊ शकतो? आता पूर्वीचं जर बघितलं तर सर्वजण म्हणायचे की हिरवा चारा हा पाहिजे, नक्कीच पाहिजे. पण जर तो अवेलेबल जर होत नसेल तर मुरघास ही जी संकल्पना आलेली आहे, तुम्ही वर्षभराचा मुरघास एकत्र एका वेळेस बनवून ठेवू शकतात आणि तुम्हाला कोरडा चारा म्हणून तुम्हाला भुसई मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आजकाल जर बघितलं सगळ्यात क्रिटिकल काम जर म्हणलं तर घास कापणे सगळ्यात जास्त अवघड काम होईल. सगळ्या जणांच्या घरामध्ये जर बघितलं तर ते बाया माणसाच्या अंगावरती ढकललेलं असतं, ती बिचारी आपली जाते, तिचं वजे उचलू उचलू कंबर जातं. तर त्यासाठी जर तुम्ही वर्षभराचं जरी 6-6 महिन्याच्या टप्प्याने जरी तुम्ही मुरघासाचं नियोजन केलं तर तुमचं जवळजवळ 50% जो शारीरिक कष्ट आहे ते नक्कीच तुमचे कमी होईल. आणि मी सगळ्यांना अशी एक विनंती करेल की जर तुम्हाला ह्या धंद्यामध्ये करायचं असेल तर मुरघासाचं तुमची हे नियोजन हे केलंच पाहिजे.